नमस्कार मित्रांनो, आजची बातमी खूप मोठी आणि मस्त आहे. कारण टाटा ग्रुपमध्ये आज नेमकं काय होणार हे मित्रांनो आपल्याला कळणार आहे. आज टाटा सन्सची एजीएम आहे, पण या एजीएममधील आधीच एक मोठा पेच निर्माण झालेला आहे. सर रतन टाटा ट्रस्टला टाटा सन्स एजीएमसाठी आवश्यक रिप्रेझेंटेटिव्ह नॉमिनेट करण्यात अडचण येत आहे आणि याचा थेट परिणाम होतोय एजीएमच्या कोरमवरती. म्हणजे आवश्यक उपस्थिती पूर्ण झाली नाही तर टाटा सन्सची एजीएम ॲडजर्न होऊ शकते. पण स्टोरी इथेच संपत नाही. या एजीएममध्ये टाटा सन्सचे चेअरमन एन चंद्रशेखरन यांच्या डायरेक्टरशिप किंवा रिअपॉइंटमेंटचा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. कारण चंद्रशेखरन यांनी सध्याचा कार्यकाळ संपल्यानंतर पुढील टर्म मागणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. म्हणून मित्रांनो, टाटा ग्रुपमध्ये पुढची लीडरशिप ही काय असेल, कोणाकडे असेल, हा प्रश्न आता इन्व्हेस्टर्ससाठीही अतिशय महत्त्वाचा झालेला आहे. याच अनसर्टिनिटीमुळे टाटा ग्रुपमधील काही लिस्टेड स्टॉक्समध्ये प्रेशर दिसला होता. काही टाटा शेअर्समध्ये जवळपास 5% पर्यंतची घसरण नोंदवली गेलेली आहे. आता खरी नजर आजच्या टाटा सन्स एजीएमवर असणार आहे. एजीएम जर झाली तर मित्रांनो काय निर्णय होऊ शकतो, मेन लीडरशिप तिथे डिसाईड होऊ शकते की नाही, आणि जर ॲडजर्न झालं तर पुढची तारीख काय असू शकते. टाटा ग्रुपच्या पुढच्या चॅप्टरसाठी हा मोठा टर्निंग पॉईंट ठरू शकतो आणि याचा परिणाम मित्रांनो आजच्या भारतीय स्टॉक मार्केटमध्ये सुद्धा दिसून येऊ शकतो. तर अशाच मार्केट मूव्हिंग न्यूजसाठी बुल IQ मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा. व्हिडिओमधली माहिती खूप चांगली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लगेच लाईक करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.